हटवण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने दोन्ही बाजूंकडनं दगडफेक ही झाली होती, मात्र आता हे संपूर्ण वातावरण शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झालेला आहे. आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते पुढे चौकात त्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सगळे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न हे सगळे आंदोलन आपण पाहू शकतो. हे सर्व कार्यकर्ते आता दूरपर्यंत ज्या ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणावरनं आता दूर करण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांना हटवलेला आहे. आता परिस्थिती काहीशी शांत झालेली आहे. परिस्थिती तणावाखाली होती, मात्र आता परिस्थिती निवळल्यात. पोलिसांचं मोठं काय आता परिस्थिती शांत झालेली आहे. साहेब चला पुढे. अहो आता 2 मिनिट. अहो आता इथं म्हणजे इथं नका थांबू. चला 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 लवकर ये चला. आपण पाहू परिस्थिती आता आक्रमक सगळे कार्यकर्त्यांना शांत केलेलं. सर परिस्थिती आता निवळली का काय नेमकी परिस्थिती पोलीस या ठिकाणी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी जमा झाले होते. मात्र आता कुणाल काय काय परिस्थिती काहीशी तणावाची. दगडफेक देखील बघा, दगडफेक पहिले तिकडनं चालू झाली. त्यांचे लोक आक्रमक होऊन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता तुम्ही पण सगळे इथे होता, तुम्हाला सर्वांनी तुम्ही बघितलेलं आहे. आणि मी म्हणतो की खरंच टिपू सुलतानच्या औलाद आहेत. टिपू सुलतानसाठी भारतीय जनता पार्टी तर सोडाच, हिंदू सर्व जे आम्ही बांधव आहोत त्यांच्या अंगावर आले सगळे. म्हणजे बघा किती त्यांचा अजेंडा आज खुला झालेला आहे, अजेंडा ओपन झालेला आहे. एवढंच मी आज सांगेन आणि तुम्ही पण ते टिपलेलं आहे परफेक्टली. आपण पाहू शकतो हे भाजपचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले, त्यांना शांत केलेलं आहे आणि आता त्यांना या ठिकाणावरून खरं तर हटवण्यात आलेलं आहे आणि आता परिस्थिती ही जवळपास शांत झालेली आहे. पोलिसांची मध्यस्थी या ठिकाणी कामी आलेली आहे, कारण काही काळ तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र आता आपण पाहू शकतो दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात आलेलं आहे. शांत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पण नेमकी जी काही परिस्थिती होती ती अतिशय तणावाची होती, कारण हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन या ठिकाणी पेटलं होतं. मात्र आंदोलन आता शांत झालेलं आहे आणि हे दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते एकूणच शांत झाल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे आपण पाहू शकतो काँग्रेसचे कार्यकर्ते थेट या गेटवरती पोहोचले होते. मात्र आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी शांत केलेलं. कोणती आपण पाहू शकतो ह्या गाडीवरती आपण पाहू शकतो या जी पार्किंग केलेली गाडी होती काँग्रेस भवनच्या बाहेर, त्या गाडीवर देखील दगडफेक झालेली आहे. गाडी नमस्कार. आजचा दिवस हा एकदम वाईट दिवस आहे, कारण की पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांनी आमच्या काँग्रेसच्या 2 नेत्या कार्यकर्त्यांचे एक नाही का पुरुष कार्यकर्त्यांची महिला कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आली. पुण्याच्या महापौर हा तमाशा बघत होता. एका महिला महापौराच्या उपस्थितीमध्ये डोळ्यासमोर दुसऱ्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीला मारण्यात आलं. अशा प्रकारचा ब्रीफ देतो मी. सर, दगडफेक झाली, अत्यंत हिंसक पद्धतीनं हे सगळं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे. शांततेत सगळं चाललं आहे. मी आपल्या सर्वांना ब्रीफ देतो. मी आपल्या सर्वांना सगळं झाल्यानंतर ब्रीफ देतो. असताना काय घडलं? काय घडलं? गाड्यांच्या काचा कोणी कोणावर दगडफेक केली, काय नेमकं घडलेलं? आपल्या सर्वांना एक देतो. परिस्थिती शांत आहे, ठीक आहे. दोन्ही जण एका समोर आले नाही, काही कोणामध्ये मारामारी झाली नाही. दगडफेकीचे व्हिज्युअल्स आहेत, रक्तबंबाळ झाल्याचे व्हिज्युअल्स. नंतरची ब्रीफिंग मी आपल्या सर्वांना देतो. सगळं सॉर्ट झाल्यानंतर, सगळं शांत झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना ब्रीफिंग देतो. असो हरकत नाही. पोलीस उपायुक्तांनी आपल्याला जी माहिती दिली ती पुरेशी आहे. तर आता परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली आहे अशी